संस्थेची वाटचाल ही 2014 पासून चालू झालेली आहे. तशी तर संस्थेत मी पाहिलं होतं की इथे संस्था आमच्या इथे वाघोलीमध्ये दगडखाम काम का दगडखाम करणाऱ्या महिला जास्त आहेत. दगडखाणीवर काम करणाऱ्या महिला जास्त होत्या. तर त्यांच्याकडे कलागुण होते, कलाकौशल्य होते, पण त्यांच्याकडे व्यासपीठ नव्हतं. त्या सतत म्हणजे एक विचारात अडकलेल्या असायच्या. मग सतत यायच्या की म्हणायच्या, ताई आम्हालाही काहीतरी करायचं पण आम्हाला काही व्यासपीठ मिळत नाही. मी त्यांच्याकडे पाहायचे पण त्यावेळी माझ्याकडे उत्तरं नसायची. मग एक दिवस मनात विचार आला की ह्या महिलांसाठी काहीतरी करायचं. मग या अनुषंगाने मी बडोदा स्वयंरोजगार संस्था थेऊर फाटा इथे 2013 साली त्यांना हे केलं की आमच्या महिलांना तुम्ही प्रशिक्षण देणार का. तर त्यांनी मला लगेच म्हणजे त्यांची हे दाखवली की बाबा हो ताई, आम्ही येऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला तयार आहोत. कारण त्या म्हणजे आमच्या भागामध्ये त्यावेळी ट्रॅव्हलसाठी खूप काही हे असायचं. खूप ट्रॅव्हल करायचं म्हणजे बसेस पण वेळेवर नसायच्या, काहीच नसायचं, गर्दी खूप असायची, महिला बाहेर पडू शकत नव्हत्या. अशा काळामध्ये महिलांना तिथे जाऊन प्रशिक्षण घेणं कठीण होतं. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या भागामध्ये येऊन तुम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या एखाद्या हॉलमध्ये जर तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं आमच्या महिलांना तर त्यांना त्याचा फायदा होईल आणि पुढे अजून असंख्य महिला ग्रामीण भागातल्या त्यांच्याकडे पाहून बाहेर पडतील. ह्या उद्देशाने आम्ही त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि तुम्हाला खोटं वाटेल की सुरुवातीला आम्हाला 200 ते 300 महिलांचा रिस्पॉन्स मिळाला. आम्ही आश्चर्यचकित होतो, अरे आपण कुठेतरी ॲडव्हर्टाईज केली नाही, आपण कोणाला सांगितलं नाही. एकीने दोघींनी एकीला दुसरीने तिसरीने असं सांगून त्या महिला जमल्या आणि त्या स्वतःच एवढ्या हे होत्या की नाही ताई आम्हाला पण घ्या ना, आम्हाला आत्ता नाही तुम्ही दिलं तर पुन्हा नाही दिलं तर, अशा हिशोबाने ते हे झालं होतं. तर त्यामुळे मग आम्ही विचार केला की नाही, हे आता प्रशिक्षण पूर्ण करायचं आणि ह्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. म्हणून आम्ही सुरुवातीला त्या महिलांना जेव्हा प्रशिक्षण दिलं तर लगेचच मिटकॉन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा परिषदच्या काही स्कीममधून त्यांना म्हणजे शिलाई मशीनचं ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना शिलाई मशीन वाटप केल्या. ज्यांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण केलं त्यांना पार्लरसाठी आम्हाला त्यांना कसं हे करता येईल, म्हणजे पार्लर उभं कसं करून देता येईल ह्याच्याकडे आम्ही भर दिला. आणि त्यावेळेला 200 महिलांपैकी आम्ही एक 20 महिलांना साधारण, कारण सर्वांची काही इच्छा नव्हती की बाहेर जाऊन काम करायचं, म्हणून आम्ही 20 महिलांना त्यावेळेला रोजगार उपलब्ध करून दिला. मग त्या 20 महिलांचं पाहून असं माझ्याकडे सतत महिला यायच्या की ताई आता तुम्ही हे करा, बचत गट मग आम्ही चालू केले. तर बचत गटामध्ये आमच्याकडे साधारण त्या काळामध्ये 300-350 महिला आमच्याकडे म्हणजे जॉईन झाल्या होत्या. मग त्या सतत म्हणायच्या, ताई आमच्यासाठी काहीतरी हे करा, आमच्यासाठी करा. आणि बडोदा बँकेला सतत बोलायचं, हे द्या ते द्या. मग बडोदा बँकेकडे आम्हाला कुठेतरी लिमिटेशन वाटले की बाबा नाही, आपण ही संस्थाकडे आपल्याला कुठेतरी लिमिटेशन येतात. म्हणून आम्ही तेजस्विनी उभी करायचा निर्णय घेतला. तेजस्विनी जेव्हा उभी केली तर त्यावेळेला आम्हाला काहीच आयडिया नव्हती, आमचं व्हिजन ठरलेलं नव्हतं, मिशन ठरलेलं नव्हतं, फक्त एक महिलांसाठी काम करायची आवड होती. या माध्यमातून आम्ही तेजस्विनी उभी केली. तेजस्विनी उभी केल्यानंतर महिलांचे आम्ही प्रश्न जाणून घेतले. तर प्रश्नांमध्ये असं जाणवलं त्यांना काम तर करायचं आहे, त्यांना बाहेर तर पडायचं आहे, पण इथं वाघोलीत तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. महिला शहरात गेल्या तर त्यांना 2 पैसे जास्त मिळतील. मग त्या महिला म्हटल्या की ताई आम्हाला जाता येत नाही आहे, बसेस एवढ्या आपल्या भागात येत नाही आणि 6 सीटरने जाणं तर आम्हाला पगार त्याच्यातच जाईल. मग मी त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण म्हणजे 2 व्हीलरचं प्रशिक्षणाचं आयोजन केलं. 2 व्हीलरचं प्रशिक्षण आम्ही साधारण त्यावेळेला 250-300 महिलांना मोफत दिलं. तर 250-300 महिलांपैकी आज जवळजवळ विमाननगर कोरेगाव पार्कमध्ये आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या 150 ते 250 महिला काम करतात. तर आज त्यांची जी सॅलरी असेल ती महिन्याला 40,000पर्यंत जाते. त्यांच्याकडे बघितलं की एक समाधान वाटतं की कुठेतरी आपण कोणाच्या तरी कामी आलो. त्यानंतर मग त्या महिलांच्या मुलांचे प्रश्न उभे राहिले. मग आम्ही तेजस्विनी प्री प्रायमरी स्कूल आणि डे केअर हे उभं केलं. म्हणजे महिलांचे जे काही प्रश्न समस्या होत्या आम्ही त्यांना कसे सोडवत जायचं याच्यावरती भर देत गेलो. म्हणजे जसं की तेजस्विनी प्री प्रायमरीच्या स्कूलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मुलांचं डे केअरमध्ये संगोपन करायला, जो की मिनिमम कॉस्ट होती, जे की नथिंग होती, पण म्हणतात विनामूल्य काही नाही विनामूल्य दिलं तर त्याची हे राहणार नाही. म्हणून एक साधारण आम्ही 100 ते 200 रुपये फीस त्यांच्याकडून महिन्याला घ्यायला लागलो डे केअरसाठी, शिक्षणासाठी नाही. पण त्यानंतर मग त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता. मग आरोग्यासाठी आम्ही अथर्व क्लिनिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक चालू केलं.
आज त्यांचं आरोग्य झालं, कलाकौशल्य झालं, त्यांचं मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. आता प्रश्न आला की बाकीच्या महिला म्हणायच्या, ताई तुम्ही ह्यांच्यासाठी करताय बरोबर, आम्ही पण कॉर्पोरेट लेवलला जातो, काम करतो, आम्ही पण महिला आहेत, आम्ही पण तेजस्विनीचा घटक आहे, मग आमच्यासाठी काहीतरी. मग आम्ही तर सकाळी 9 ते 6चा जॉब करतो, आम्ही फार म्हणजे आम्हाला काहीच सुविधा येत नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही टिफिन सर्व्हिसेस वगैरे चालू केला. त्यांना म्हणजे होम डिलेवरी काही म्हणजे 2 उद्देश होते की भाजी ज्या असतात आपल्या भाजींचे पॅकिंग करून त्यांना द्यायचे. मग ज्या कॉर्पोरेटच्या महिला आहेत त्यांना घरापर्यंत भाजी, कडधान्य ह्याचं सप्लाय आमच्या बचत गटातल्याच महिला करायला लागल्या. नंतर टिफिन सर्व्हिस त्यांना आमच्या बचत गटाच्याच महिला द्यायला लागल्या. आता 3 वर्षापासून आम्ही एक उपक्रम चालू केला, दिवाळी फराळ, जो की एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्याकडे चालू झाला. एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या महिला बचत गटांवरती, जे आमचे 550 महिला बचत गट आहे ह्या भागामध्ये, त्या महिलांवरती विश्वास दाखवला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री असताना दिवाळी फराळ बनवण्याचे 1 लाख किटची ऑर्डर दिली. त्यामुळे काय झालं, माझ्या बचत गटातल्या ज्या साधारण महिला होत्या त्यांच्या घरामध्ये दिवाळीचा म्हणजे आपला हिंदू धर्माचा मोठा सण म्हटलं जातं, त्याचा दिवाळी लागला गेला आणि त्यांची दिवाळी गोड होऊन त्यांच्या हातात 2 पैसेही मिळाले. त्यामुळे आज प्रत्येक वर्षी त्या महिला स्वतःच आमच्याकडे येतात आणि स्वतःच सांगितलं जातं की ताई आम्हाला ह्या वर्षी पण काम द्या, ह्या वर्षी पण काम द्या. साहेबांनी दिलेल्या कामामुळे आम्हाला एक फायदा असा झाला की आत्ता गेले 3 वर्षापासून म्हणजे आमच्याकडे सतत कॉर्पोरेट लेवलच्या ऑर्डर्स यायला लागल्या. म्हणजे आताही तुम्ही पाहू शकता, आताही आमच्याकडे 50,000 किटची ऑर्डर चालू आहे, जी की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आम्ही म्हणू की ती आम्हाला मिळालेली आहे.